नमस्ते सर्वांना, मी समर्थ घोडके. मी एक सोसायटी मॅनेज करण्यासाठी एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे. सोसायटीमध्ये असलेले प्रॉब्लेम आणि हिशोब ठेवण्यास होणारा त्रास, पेपरवर्क, बिलिंगचे हिशोब हे सर्व लक्षात घेऊन मी एक ॲप बनवले आहे. हे ॲप वापरल्याने जो सोसायटीला होणारा त्रास आहे तो कमी होऊन जाईल. चला बघूयात हा ॲप कसा आहे. जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता तेव्हा तुम्हाला असे दिसेल. सर्वांना अगोदर सोसायटी रजिस्टर करावी लागेल. तिथे येथे नोंदणी करा लिहिलं आहे, तिथे टच करून अगोदर सोसायटी रजिस्टर करून घ्यावी लागेल. तिथे वरती सोसायटीचे नाव, सोसायटीचा ईमेल आय डी, ॲडमिन पासवर्ड म्हणजे जो सेक्रेटरी असेल त्याचा पासवर्ड, मेंबर पासवर्ड आणि त्याच्याखाली मोबाईल नंबर आणि त्याच्याखाली टोटल सोसायटीमध्ये किती फ्लॅट्स आहेत ते तिथे टाईप करायचे आहे. इथे ॲडमिन पासवर्ड आहे. ॲडमिन पासवर्ड थोडा स्ट्रॉंग ठेवायचा आहे. मी 1 2 3 4 असे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली मेंबर पासवर्ड आहे. मेंबर पासवर्ड पण थोडा स्ट्रॉंग ठेवायचा आहे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. जो कोणी सेक्रेटरी आहे त्याचा नंबर इथे रजिस्टर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फ्लॅट नंबर एंटर करूयात आणि रजिस्टर सोसायटी करून घेऊ. जसे सोसायटी रजिस्टर करता तुम्ही तेव्हा तुम्हाला एक यूट्यूबचा व्हिडिओ दिसेल. आता आपण जो व्हिडिओ पाहत आहात सेम तोच व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे. स्किप करून पुढे जाऊयात. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर ते सक्सेसफुलचा मेसेज येईल. ओके करून सोसायटी रजिस्टर केल्यावरती आपण लॉगिन पेजवरती येऊन जाईल. लॉगिन पेजवरती आल्यावरती आपल्याला सिंपल आपली सोसायटी सिलेक्ट करायची आहे. सोसायटी सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याखाली जो आपला रोल आहे, ॲडमिन आहे की मेंबर आहे हे सिलेक्ट करायचं आहे. आपण ॲडमिन सिलेक्ट करू. त्याच्यानंतर पासवर्ड टाकून ते लॉगिन करून घ्यायचं आहे. बघू शकता लॉगिन केल्यावरती आपल्याला असा इंटरफेस दिसून जाईल. सर्वात वरती तुम्हाला अबाउट व्हिडिओ असं दिसेल. त्याच्यामध्ये आपण जो व्हिडिओ पाहत आहात सेम तोच व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी अबाउट आहे. अबाउटमध्ये डेव्हलपरचे डिटेल्स आहेत, ईमेल आणि फोन नंबर आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही त्यांना कॉल करू शकता. त्याच्यानंतर तिथे डॅशबोर्ड टोटल बॅलन्स दिसत आहे. टोटल बॅलन्समध्ये जो काही आपला अगोदरचा बॅलन्स आहे तो तिथे आपण टाकून घेऊयात. त्याच्या शेजारी मंथली कलेक्शन दिसत आहे. ते जेव्हा आपण मेंटेनन्स ॲड करा तेव्हा तिथे त्याच्यामध्ये ते ॲड होऊन जाईल. त्याच्याखाली आहे माय नोटपॅड. माय नोटपॅडमध्ये आपलं काही पेंडिंग वर्क असेल किंवा पेंडिंग मेंटेनन्स असेल ते आपण तिथे स्टोअर करून ठेवू शकतो. ते खाली सेव्ह होऊन जाईल डेट आणि टाईमसोबत. त्याच्या होमपेजमध्ये येऊ. बघू शकता हे आपलं पूर्ण होमपेज आहे. त्याच्यानंतर आपलं मेंटेनन्स टॅबमध्ये जाऊया. मेंटेनन्स टॅबमध्ये पूर्णपणे मेंटेनन्सचे डिटेल्स असतील. सर्वात अगोदर आपल्याला मेंबर्स त्याच्यामध्ये ॲड करून घ्यावे लागतील. इथे फ्लॅट नंबर टाकून घ्यायचा आहे 101, फुल नेम, ओनरचं नेम टाकून घ्यायचं आहे. त्याच्याखाली मेंटेनन्स अमाऊंट फिलअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर फिलअप करून घ्यायचा आहे. पूर्णपणे मेंबरचे डिटेल ॲड केल्यानंतर खाली सेव्ह बटनवरती क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण अजून एक मेंबर ॲड करून घेऊयात. ॲड केल्यानंतर खाली 2 मेंबर ॲड झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मेंबर नेम, फ्लॅट नंबर, स्टेटस, डेट, ॲक्शन आणि मोबाईल नंबर शो होत आहे. तर सिंपली कोणी मेंटेनन्स पे केला तर तिथे पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कोणी कोणत्या डेटला मेंटेनन्स पे केला आहे ते सिलेक्ट करून पेमेंट कसं केलं आहे, कॅश, ऑनलाईन, चेक ते सिलेक्ट करून मार्क करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पेमेंट सेव्ह करेल तेव्हा आपल्या स्टेटसमध्ये पेड, डेट आणि UPI दिसून जाईल. हे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मेंबर्स ॲड करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या टॅबमध्ये जाऊयात, एक्सपेन्स टॅबमध्ये. हा पूर्ण खर्चाचा हिशोब ठेवेल. आता इथे रिझन टाकूयात, वॉटर टँकर. जे काही वॉटर टँकरचे बिल असेल ते इथे फिलअप करू. अमाऊंट टाकले आहे आणि त्याच्याखाली अटॅच बिल रिसिप्टचा ऑप्शन आहे. तिथे आपण चूज फाईलवर क्लिक करून तिथे आपल्याला लाईव्ह कॅमेरा आणि गॅलरीचं ऑप्शन दिसेल. तर आपण लाईव्ह कॅमेऱ्यातून बिलिंगचा फोटो काढून घेऊ. बिलिंगचा फोटो काढल्यावरती राईट ऑप्शनवर क्लिक करून ते आपण सेव्ह करून घेऊ. जसे आपण सेव्ह करेन तसे खाली ऑटोमॅटिक डेट जनरेट होईल आणि पूर्ण डिटेल आपल्याला दिसून जाईल. तिथे खाली व्ह्यू बिलवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला पूर्णपणे बिल दिसून जाईल. इथे आपण पूर्ण बिलिंग स्टेटस सेव्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपण जाऊया कंप्लेंट टॅबमध्ये. कंप्लेंटमध्ये आपण तक्रार करू शकतो. तक्रार करण्यासाठी अगोदर आपल्याला आपला फ्लॅट नंबर टाकावे लागेल. त्याच्यानंतर खाली आपली काय कंप्लेंट आहे, पाणी नाही येत आहे हे असं आपण टाकून कंप्लेंट सबमिट करू शकतो. कंप्लेंट सबमिट केल्यानंतर ऑटोमॅटिक डेट आणि टाईम जनरेट होऊन ते कंप्लेंट खाली दिसून जाईल सर्वांना. त्याच्यानंतर आपण येऊयात वर्कमध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं इथे आपण पेंडिंग वर्क आपण स्टोअर करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर येऊया आपण नोटीस टॅबमध्ये.
नोटीस टॅबमध्ये जे काही आपले सोसायटीचे नोटीस असेल ते इथे आपण सेव्ह करून ठेवू शकतो. हेडिंग टाकूयात, खाली टाकूयात आज लाईट नाही येणार 6 पर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर काही इश्यू असेल, काही DP वगैरे, काही एक्झाम्पल एक्सपायजेड काही करणं शकतं. तिथे आपण चूज फाईल करून लाईव्ह फोटो काढून ते तिथे नोटीस पोस्ट करू शकतो. हे ते नोटीस पोस्ट केल्यावरती खाली आपल्याला ऑटोमॅटिक डेट आणि टाईम जनरेट होईल आणि नोटीसचा सब्जेक्ट आणि फुल डिस्क्रिप्शनमध्ये तिथे दिसून जाईल नोटीस काय आहे ते. इथे पूर्ण नोटीस स्टोअर होईल. आता त्याच्यानंतरून आपण येऊया ओटमध्ये. ओटमध्ये आपण इथे एक छोटे मोठे ओट्स घेऊ शकतो. जसं की सोसायटीमध्ये काय वोट करायचे असेल, XYZ काही करणं शकतो. तर इथे आपण टाकूयात की होलीचं रिझन देऊयात. त्याच्यानंतर आपण खाली सविस्तर माहिती देऊयात की उद्या सोसायटीमध्ये होली सेलिब्रेशन करायचे आहे का. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्टार्ट वोटिंग करूयात. जर काय आपल्याकडे फाईल वगैरे असेल किंवा कोणता फोटो वगैरे असेल तर तिथे आपण अटॅच करून स्टार्ट वोटिंग करूया. जसे आपण स्टार्ट वोटिंग करेन तेव्हा तिथे खाली वोटिंग पोल क्रिएट होईल. त्याच्यानंतरून आपल्याला वोट करायचं आहे. जर आपलं वोट येस असेल तर आपल्याला सिम्पल तिथे फ्लॅट नंबर टाईप करून ओके करायचं आहे. जर कोणाला इच्छा नसेल, कोणाची नो असेल, जर आपण तिथे नोवरती क्लिक केलं तर तिथे आपल्याला सिम्पल फ्लॅट नंबर एंटर करून तर तिथे आपल्याला रिझन विचारेल की कृपया नो म्हणायचे कारण सांगा. जर आपण नो म्हणतोय तर आपण तिथे काही कारण देऊ शकतो XYZ. तर तिथे आपण ओके करूया. जसे आपण ओके करून तिथे खाली आपलं फ्लॅट नंबर आणि रिझन आणि आपण नो का म्हणालो ते दिसेल. टोटल येस कोणी केले तेवढे नंबरवरती दिसतील, टोटल नो कोणी केले तेवढे नो तिथे नंबर दिसून जाईल. त्याच्यानंतरून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण येऊयात हिस्ट्रीमध्ये. हिस्ट्रीमध्ये आपला जो काही डेटा, जो काही मेंटेनन्स आणि एक्सपेन्स खर्च केलेला आहे तो रिपोर्ट हिस्ट्रीमध्ये सेव्ह राहील. तर सिम्पल मी तुम्हाला सांगतो की तो रिपोर्ट सेव्ह कसा करायचा. तर आपण होम पेजवरती येऊ. एक कंप्लीट आणि सेव्ह रिपोर्ट लिहिलेला असेल तर तिथे कंप्लीट आणि सेव्ह रिपोर्टवरती क्लिक करूयात आणि तिथे आपला जो काही मंथ असेल तो मंथ तिथे टाकून घेऊयात. आता आपला पूर्ण एप्रिल महिना पूर्ण झालेला आहे. तर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या 30 तारखेला आपण हे रिपोर्ट जनरेट करून घेणार आहोत. तर तिथे आपण एप्रिल हा सेट केला आहे आणि ओके केला आहे. तर पूर्ण ओके केल्यानंतर अर्चिव्ह कंप्लीट दाखवत आहे, तिथे ओके करून आता आपला पूर्ण रिपोर्ट हे बघू शकता. मंथली बॅलन्स 0 झालेला आहे. जो 500 आपण मेंटेनन्स ॲड केला होता तो 500 टोटल बॅलन्समध्ये ॲड झालेला आहे. तर आपण सिम्पली हिस्ट्रीमध्ये येऊयात. हिस्ट्रीमध्ये आपला रिपोर्ट एप्रिल महिन्याचा सेव्ह झाला आहे. तर तिथे आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक PDF आणि एक्सेल. तर आपण दोन्ही ह्याच्यामध्ये सेव्ह करून बघूयात की ते कसं दिसेल. तर आपण PDFवरती क्लिक करूयात. PDFवरती क्लिक केल्यावरती आपली PDF सेव्ह झालेली आहे. बघू शकता आपली PDF सेव्ह झाली आहे. तर त्याला ओपन करून घेऊया. जसे आपण PDF सेव्ह करेन तर आपल्याला असा PDF दिसून जाईल. आनंद सोसायटी एप्रिल रिपोर्ट. तिथे आपल्याला फर्स्टमध्ये मेंटेनन्स कलेक्शनचा पूर्ण डिटेल दिसून जाईल. आता बघू शकता फ्लॅट नंबर, नेम, कोणी मेंटेनन्स दिला आहे, पेड, डेट, अमाऊंट आणि कोणी मेंटेनन्स नाही दिला आहे, पेंडिंग, अमाऊंट, डेट सर्व त्यामध्ये दिसून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या खाली टोटल कलेक्शन दिसेल. मंथली जेवढं काही कलेक्शन झालं आहे ते तिथे टोटल कलेक्शनमध्ये दिसून जाईल. त्याच्यानंतर सेकंडमध्ये एक्सपेन्स रेकॉर्ड्समध्ये डेट, रिझन आणि अमाऊंट हे पूर्ण दिसून जाईल. त्याच्यानंतर खाली ओपनिंग बॅलन्स, टोटल फंड, टोटल कलेक्शन आणि टोटल एक्सपेन्स हे सर्व प्लस मायनस होईल. फायनल क्लोजिंग फंडमध्ये किती शिल्लक राहिला आहे ते खाली फंड ऑटोमॅटिक प्लस मायनस करून जनरेट होऊन जाईल. आपल्याला ते प्लस मायनस करायचीसुद्धा गरज पडणार नाही याच्यामध्ये. तर बघू शकता. आता आपण एक्सेल रिपोर्ट सेव्ह करून बघूया. तर एक्सेलवरती क्लिक केल्यावरती हा एक्सेल रिपोर्ट आपला सेव्ह झाला आहे तर तो ओपन करून बघूयात. एक्सेल रिपोर्ट ओपन केल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण मेंटेनन्सचा रिपोर्ट सेव्ह झालेला दिसेल. तर ह्याच्यामध्ये आपण फ्लॅट नंबर, नेम, स्टेटस, मोड आणि डेट हे पूर्ण सेव्ह झालेलं आहे. तुम्हाला पूर्णपणे सोसायटीचे फीचर्स समजले असेल तर आता आपण ॲडमिनने लॉग इन केलं होतं तर आता आपण मेंबरने लॉग इन करून बघूयात. चला इथे आपण सिम्पली लॉगआउट करूयात. लॉगआउट केल्यानंतर आता आपण लॉगिन पेजवरती आहोत. लॉगिन पेजमध्ये सिम्पली आपली सोसायटी सिलेक्ट करायची आहे, आनंद सोसायटी. त्याच्यानंतर आपला रोल आता मेंबर सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. बघू शकता आपण लॉग इन केल्यानंतर असा इंटरव्ह्यूस आपल्याला दिसून जाईल. तर याच्यामध्ये मेंबर फक्त सर्व काही बघू शकतो. मेंबर याच्यामध्ये काहीच एडिट किंवा काहीच छेडछाड करू शकणार नाही. सिम्पली बघू शकता इथे टोटल फंड तो काहीच करू शकत नाही. मेंटेनन्समध्ये तो फक्त पाहू शकतो किंवा कोणाला सर्च करायचं असेल तर तो सर्च करून पाहू शकतो. त्याच्यानंतरून एक्सपेन्स टाईप बघू शकता. एक्सपेन्स टाईपमध्ये तो सोसायटीमध्ये काय खर्च झाला, कशासाठी झाला ते सर्व बघू शकतो. त्याच्यानंतरून मेंबर व्ह्यू बिलवरती क्लिक करून बिलसुद्धा पाहू शकतो काय बिल आहे ते.
त्याच्यानंतर कंप्लेंट, जर मेंबरला जर कंप्लेंट करायची असेल तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये कंप्लेंट करू शकेल. फ्लॅट नंबर 102 खाली लाईट नाही आहे, सबमिट कंप्लीट. हे बघा पूर्णपणे ऑटोमॅटिक डेट आणि टाईम ऑटोमॅटिक सेट होईल. मेंबरला फक्त कंप्लेंट, वोट आणि हिस्ट्री डाउनलोड करता येईल. बाकी मेंबरला याच्यामध्ये काही छेडछाड करता येणार नाही, पण मेंबर सर्व काही पाहू शकतो. वर्कमध्ये सुद्धा काय वर्क राहिला आहे काय नाही हे सर्व तो बघू शकतो. नोटीसमध्ये आज नोटीस काय आली, कोणत्या तारखेला आली, ची डेट, हे सर्व काही मेंबर पाहू शकेल. त्याच्यानंतरून वोटमध्ये पण मेंबर वोट करू शकतो, पण मेंबरला कोणी काही रिझन दिलं आहे वोटिंगचं हे त्याला दिसणार नाही. जे काही रिझन असेल नोचं ते पूर्ण ॲडमिनलाच त्याच्या ॲडमिनमध्ये दिसून जाईल. त्याच्यानंतरून हिस्ट्रीमध्ये मेंबर PDF पण डाउनलोड करू शकेल आणि एक्सेल पण डाउनलोड करू शकेल. बघू शकता मेंबर पूर्ण काही बघू शकतो, पण त्याला कुठेच काही एडिट करता येणार नाही, तो फक्त पाहू शकेल. थँक्यू. जर तुम्हाला हा ॲप हवा असेल, इथे अबाउटमध्ये माझा ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेजसुद्धा करू शकता किंवा मला मेलसुद्धा करू शकता. याचे सबस्क्रिप्शन आणि सर्व डिटेल मी तुम्हाला मेल किंवा व्हॉट्सॲप करेन. थँक्यू.